हाय गाईज. सो आजचा आपला टॉपिक काय आहे? BMS BHMS 2024च्या काउन्सिलिंगचं काय झालं. कारण की कट ऑफ डेट येऊनही कट ऑफची PDF आलेली नाहीये. म्हणजेच स्टार्टिंगचा रँक आणि क्लोजिंग रँक ती आल्यानंतर 2024ची काउन्सिलिंग संपणार होती आणि CET सेल कडून कट ऑफची डेट आली होती पण PDF आलेली नाहीये. त्यामुळे काउन्सिलिंगचं काय झालेलं आहे त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. आणि BMS साठी आणि BHMS साठी किती जागा शिल्लक राहिलेल्या आहेत मी तुम्हाला त्या शेअर करेल. आणि इन केस जर तुमचं आत्ता ऍडमिशन झालं तर कसं होईल, कारण की 9 तारखेपासून आपले नीटचे फॉर्म सुरू होतील, 9 फेब्रुवारीपासून 2025चे. ठीक आहे. यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट एक कॉलेज असं आहे MBBSचं प्रायव्हेटचं, त्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त 750 रुपये फीस भरावी लागणार आहे. या ठिकाणी तुम्हाला कॉलेजची फीस माफ आहे, त्यानंतर हॉस्टेल मेस माफ आहे, सर्व प्रकारची फीस माफ आहे. पण त्यांचे काही रूल्स आहेत ते देखील मी तुम्हाला शेअर करेल. ते कॉलेज कोणतं आहे आणि कोणत्या स्टेटमधलं आहे ते देखील मी तुम्हाला सांगेल. आणि एक्झॅक्टली त्या कॉलेजचा कट ऑफ किती आहे MBBS साठी आम्ही ती देखील सांगेल तुम्हाला. आता सर्व आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करू. ओके. सो गाइस, आजचा आपला टॉपिक काय आहे? BMS BHMS 2024च्या काउन्सिलिंगचं अपडेट देणार आहे मी तुम्हाला शेवटचं. थोडक्यात काय आहे, ठीक आहे. यानंतर MBBSचं असं एक कॉलेज आहे प्रायव्हेटचं, या ठिकाणी फक्त आणि फक्त 750 रुपये फीस आहे, फक्त आणि फक्त 750 ऑल. यामध्ये हॉस्टेल मेसची नाही ते देखील मी तुम्हाला सांगेल. यानंतर काही रूल्स आहेत ते देखील मी तुम्हाला शेअर करेल. आणि ओव्हरऑल कट ऑफ 2024चा BMS आणि BHMS साठी किती राहिला होता आणि 25 लाख किती राहील मी तुम्हाला ते थोडक्यात सांगेल. ठीक आहे. लक्षात. आता स्टेप बाय स्टेप सुरू करू. ओके. फर्स्ट 2024चे काउन्सिलिंग इट्स ओव्हर. आता 2024ची काउन्सिलिंग ओव्हर झालेली आहे, संपलेली आहे. पण काय झालेलं आहे, काही सीट कॅन्सल झालेल्या आहेत आणि काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी जॉईन केलं नाही, रिपीटला गेलेले आहेत. कारण की 4 मेला तुमची नीटची एक्झाम आहे 2025ची. त्यामुळे विद्यार्थ्यांनी BMS किंवा BHMS मध्ये जास्त इंटरेस्ट दाखवलेला नाहीये, त्यामुळे ते रिपीटला गेलेले आहेत. ठीक आहे. यानंतर आता फर्स्ट 3 टॉपिक आहेत, क्लिअर करतो मी तुम्हाला. 3 टॉपिक्स आहेत, क्लिअर करतो. फर्स्ट BMS साठी आहे ना 10 जागा शिल्लक राहिलेल्या आहेत आणि BHMS साठी 7 जागा शिल्लक राहिलेल्या आहेत. पण या जागा कुठे आहेत? रिमेनिंग फक्त आणि फक्त नवीन कॉलेजच्या जागा शिल्लक राहिलेल्या आहेत. तुम्ही बिंदास कॉलेजला कॉल करू शकतात. बुलढाणा असेल किंवा आपलं शिवशंकर नवीन आलेलं कॉलेज असेल मिरजचं, या ठिकाणी तुम्ही कॉल करून विचारू शकतात. ते तुम्हाला सांगतील की जागा आमच्याकडे शिल्लक आहेत. पण जोपर्यंत CET सेलची कुठल्याही प्रकारची अपडेट येत नाही, स्पॉट राऊंडची असेल किंवा नेक्स्ट राऊंडची असेल, आता ऑलमोस्ट संपलेलीच आहे काउन्सिलिंग, पण होप्स ठेवलेले आहेत नीटचे फॉर्म सुरू होईपर्यंत. लक्षात. त्यामुळे कॉलेज काय क्लिअरली बोलत आहे, जोपर्यंत CET सेल कडून कुठल्याही प्रकारचे अपडेट येत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला सीट देऊ शकत नाही. जर सीट देत असतील तर ती कशा प्रकारे ते देखील सांगतो तुम्हाला. ठीक आहे. लक्षात. आता पुढचं काय आहे, इफ ऍडमिशन डन. आता तुम्ही जर ऍडमिशन घेत आहात कॉलेजला तर कॉलेज आहे ना रिस्क घेणार नाही. कॉलेजचं म्हणणं काय, आम्ही रिस्क घेणार नाही. म्हणजेच तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला आहे ना तुमच्या रिस्कवरती ऍडमिशन घ्यावं लागेल. आणि काही जाता सांगतो तुम्हाला, 99% रिस्क जरी घेतली तुम्हाला इन फ्युचर कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. कारण की BMS BHMS ला तेवढी मोठी चेकिंग होत नाही, त्यामुळे तुम्ही रिस्क घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. लक्षात. ठीक आहे. तर ऍडमिशन भेटत असेल तर घ्या, तुमच्या स्वतःच्या रिस्कवरती घ्या. आणि जर तुम्हाला बजेट परवडत असेल तरच घ्या. लक्षात. कॉलेजच्या बजेट जर जास्त असेल आणि तुम्हाला ते कॉलेज नको असेल तर सरळ स्किप करा आणि 9 तारखेला आपला फॉर्म भरायला सुरुवात करा. लक्षात. ठीक आहे. यानंतर पुढचं पहा गाईज, 2025ची एक्झाम आता कशी राहणार आहे सांगतो. एक्झाम आहे ना 2025ची मीडियम राहणार आहे. ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेल वाईज सांगेल. लक्षात. डिटेल वाईज सांगेल. आणि BMS साठी 340 प्लस राहील सेफ स्कोर 2025 साठी आणि 290 प्लस BHMS साठी राहील आपला 2025चा सेफ स्कोर. सेफ स्कोर सांगतोय बरं का तुम्हाला. गेल्या वेळेस मी देखील ते सांगितलं होतं 320च्या खाली येईल, तर कट ऑफ काही कॅटेगरीचा खाली आलेला आहे. ते विद्यार्थी लागलेले आहेत. IQ न घेतलेले विद्यार्थी वेट करत होते, पण त्यांना देखील माहित झालेलं आहे
की BMS BHMS चे लो स्कोर वरती देखील विद्यार्थी लागलेले आहे आणि ऑल इंडिया कोट्याला तुम्हाला उलट चांगलं कॉलेज भेटलेलं आहे. ठीक आहे. यानंतर पुढचं पहा. आता काही हे BMS क्लिअर झालं. आता MBBS चं कॉलेज. MBBS चं काय, अदर स्टेट मध्ये एक असं कॉलेज आहे प्रायव्हेटचं बरं का, त्या ठिकाणी फक्त आणि फक्त 750 रुपये भरावं लागतात तुम्हाला इयरली. 750 रुपये. जर तुम्हाला बाहेरचं असेल खायचं तर ते तुमचे चार्जेस वेगळे, पण कॉलेजची 750 रुपये फीस आहे. कॉलेजचं नाव काय आहे, त्याचे रूल्स काय आहे, फीस काय आहे, ETC सर्व आपण थोडक्यात डिस्कस करू. आलं लक्षात. ठीक आहे. सो गाईज, कॉलेजचं नाव पहा, श्री मधुसूदन साई इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च हे कॉलेज आहे. आणि हे कॉलेज कुठलं आहे, चिकाबल्लापूरचं कॉलेज आहे आणि स्टेट कोणतं आहे, कर्नाटक मधलं हे कॉलेज आहे. या ठिकाणी तुम्हाला फक्त 750 रुपये फीस लागेल. लक्षात, 750. कारण की जर तुम्ही कर्नाटकमध्ये ऍडमिशन घेत असताल तर तुमचं 70-80 लाखाचं बजेट जाईल पूर्ण 5 वर्षाचं. पण या ठिकाणी तुम्हाला दरवर्षी फक्त 750 रुपये एवढीच फीस राहील फक्त याच कॉलेजला. हे सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेटचं कॉलेज आहे. ठीक आहे. आता रूल्स काय आहेत ते देखील मी तुम्हाला सांगेल थोडक्यात. ठीक आहे. फर्स्ट रूल्स, सर्व्हिस बॉन्ड साइन. आता जर तुम्हाला या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला आहे ना सर्व्हिस बॉन्ड आहे तो तुम्हाला साइन करावा लागेल. कंपल्सरी आहे, इम्पॉर्टंट आहे, ते तुम्हाला करावंच लागेल. केल्याशिवाय तुम्हाला जाता येणार नाहीये, पुढे करावंच लागेल तुम्हाला. आलं लक्षात. ठीक आहे. यानंतर पुढचं पहा, इफ टेक ऍडमिशन दिस कॉलेज. आता तुम्ही या कॉलेजला ऍडमिशन घेतलं कमी फीस मध्ये. ओके. किती फीस आहे, 750. आणि ऑल फीस जी असेल ती फ्री असेल तुम्हाला. हॉस्टेल मेसला फीस नाही, कॉलेजला फीस 750 रुपये. हे आहे तुमचं कॉलेजची फीस. ठीक आहे. यानंतर इफ आता हे तुमचं ऍडमिशन झालं कन्फर्म, तुम्ही ऍडमिशन घेतलं. आता या ठिकाणी टर्निंग पॉइंट काय पहा, इफ कम्प्लिटेड युअर MBBS डिग्री. 5 वर्षाची तुमची डिग्री झाली, 4.5 वर्षाची डिग्री आणि 6 वर्षाची इंटर्नशिप, हे तुमची झाली, 5 वर्षाची डिग्री झाली, तर नेक्स्ट 5 इयर्स म्हणजे पुढचे जे 5 वर्ष राहतील, 5 वर्षाची तुमची डिग्री झाली आणि ह्याच्या पुढचे जे 5 वर्ष आहेत त्या ठिकाणी तुम्हाला वर्क करावं लागेल. कुठे, सत्यसाई ट्रस्ट सर्व्हिसमध्ये, जी की यांचं ट्रस्ट आहे, या कॉलेजची ट्रस्ट आहे. या ठिकाणी तुम्हाला आहे ना 5 वर्ष सर्व्हिस द्यावी लागेल. 5 वर्ष कंपल्सरी आहे. रिझन काय आहे, या ठिकाणी तुम्ही सर्व्हिस बॉन्ड साइन करणार. सर्व्हिस बॉन्ड साइन केल्यानंतरच तुम्हाला हे भेटणार. ठीक आहे. सर्व्हिस आहे या ठिकाणी. आता सर्व्हिस कुठे असते, 5 वर्ष बरं का, 5 वर्ष कॉलेजची फीस आणि 5 वर्ष या ठिकाणी तुम्हाला वर्क करावंच लागेल. लक्षात. ठीक आहे. आता एनी प्लेसेस, आता ज्या ठिकाणी जागा असतील, कोणत्या ठिकाणी ज्यांच्या सत्यसाई ट्रस्टची जी शाखा असेल त्या ठिकाणी तुम्हाला काम करावं लागेल. 5 वर्ष एज्युकेशनचे आणि 5 वर्ष जॉबचे, जेणेकरून 10 वर्ष. ठीक आहे. आता रूल्स, रुरल इंडिया किंवा अर्बन इंडिया कुठेही तुम्ही त्या ठिकाणी जॉब करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. ते कॉलेजच्या युनिव्हर्सिटीमध्ये आहे, टेन्शन घ्यायची गरज नाहीये. पण तुमची तयारी पाहिजे बरं का काही, जर तुम्ही या कॉलेजला ऍडमिशन घेणार असताल तर. लक्षात. ठीक आहे. यानंतर पुढचं पहा, इफ बॉन्ड ब्रेक. आता समजा तुम्ही बॉन्ड साइन केला आणि तोडला, म्हणजे तुम्हाला नाही करायचं ठरवलं तुम्ही मध्येच, तर तुम्हाला आहे ना पेनल्टी काय पडेल ना, करोडोच्या वर पडेल. 1 करोडच्या वरी तुम्हाला पेनल्टी पडेल, ते तुम्हाला पे करावीच लागेल जर तुम्ही बॉन्ड मोडला तर, म्हणजे तुम्ही बॉन्ड ब्रेक केला तर. लक्षात. त्यामुळे जर तुमची तयारी असेल या कॉलेजला ऍडमिशन घ्यायची तरच घ्या, अदरवाईज स्किप करा. लक्षात. ठीक आहे. त्यानंतर 5 इयर्स वर्क. आता 5 वर्ष तुम्ही काम करणार, 5 वर्ष एज्युकेशन झाले, 5 वर्ष तुम्ही काम करणार. सॅलरी डिपेंडिंग वर्किंग हॉस्पिटल, म्हणजे तुम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये काम करणार आहात त्या ठिकाणीच ठरवण्यात येईल तुमची पेमेंट किती राहील. लक्षात. समजलं तुम्हाला. तर रिस्क आहे, तर तुमची तयारी असेल 10 वर्षाची तर तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे. पुढचं पहा, तिसरं ऍडमिशन प्रोसेस काय आहे. ऍडमिशन प्रोसेस थोडक्यात, कर्नाटक स्टेटची काउन्सिलिंग मध्ये, कर्नाटकची जी काउन्सिलिंग असते त्या काउन्सिलिंग मधून तुम्हाला पार्टिसिपेट करावं लागतं. जे फॉर्म सुरू झालेले आहेत, 15 फेब्रुवारी लास्ट डेट आहे सीईटीची 2025ची, ते तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. आता कर्नाटक असं स्टेट आहे
त्यांचे रजिस्ट्रेशन सीईटीचे कंपल्सरी 2024 पासून केलेले आहे. यांचे सीईटीचे रजिस्ट्रेशन एक्झामच्या अगोदर पण होते, एक्झामच्या नंतर पण होते. तुम्हाला ज्यावेळेस करायचे त्यावेळेस करा, पण माझं सजेशन असेल तुम्ही आत्ताच करा, कारण की नंतर जर तुम्ही केलं तर तुम्हाला खूप प्रॉब्लेम येतात. 2024च्या विद्यार्थ्यांना खूप प्रॉब्लेम आलेले आहेत. तर रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे. 15 तारीख लास्ट आहे कर्नाटकच्या सीईटीची. 100% तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या. या कॉलेजच्या हिशोबाने नाही, BMS असेल किंवा MBBS असेल. ठीक आहे. यानंतर पुढचं पहा, ग्रुपिंग आहे ना, 150 लागणार. आताच क्लिअर होतो. महाराष्ट्र स्टेट सोडून तुम्ही अदर स्टेटला जर ऍडमिशन करत असाल, कोणतंही स्टेट असेल, तुम्हाला 150 ही ग्रुपिंग लागणार. फिजिक्स, केमिस्ट्री, बायो या सर्वांचं मिळून तुम्हाला 150 व्हायला पाहिजे, तरच तुमची ग्रुपिंग होणार, अदरवाईज तुमची ग्रुपिंग नाही होणार. ठीक आहे. ही ग्रुपिंग असेल तर तुम्ही इलिजिबल जरी असताल तर तुम्ही अदर स्टेटला कमी बजेटमध्ये BMS असेल किंवा MBBS असेल ऍडमिशन घेऊ शकतात. ठीक आहे. यानंतर पुढचं पहा, कट ऑफ गाईज. कट ऑफ काय होता? पहिल्या राऊंडसाठी कट ऑफ होता 649. त्यानंतर दुसऱ्या राऊंडचा 630 आणि 610. हे कॉलेज फी जरी असेल, म्हणजे कमी फीस जरी असेल या कॉलेजची, या कॉलेजचा कट ऑफ हाय गेलेला आहे. म्हणजे इन शॉर्ट काय म्हणायचं आहे, 600च्या वरी जर तुमची तयारी असेल तर तुम्ही 100% घेऊ शकता. लक्षात, 750 रुपये फीस ओनली. लक्षात. ठीक आहे. शेवटची नोट पहा गाईज. 10 इयर्स एज्युकेशन म्हणजे 10 वर्ष एज्युकेशन अँड वर्क, देन टेक ऍडमिशन. जर तुमची तयारी असेल 5 वर्ष शिकायचे आणि 5 वर्ष जॉब करायचे, तर या कॉलेजचा विचार करा. लक्षात. ठीक आहे. आता आपले रजिस्ट्रेशन लवकर सुरू होतील, तर तुम्हाला आपल्या चॅनलवरती अपडेट भेटत राहतील, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लक्षात. आणि आता आपण काय सुरू करणार आहोत, MBBSचा कट ऑफ कॉलेज वाईज. प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ मी थोडक्यात सांगेल तुम्हाला, जास्त मोठा व्हिडिओ नाही करणार, तुम्हाला थोडक्यात सांगेल कॅटेगरी वाईज. आणि सेफ स्कोर काय राहील, तुम्हाला कितीची तयारी करायची आहे हे देखील मी तुमची तयारी करून घेईल. लक्षात. काय अडचण वगैरे असेल, मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मला मेसेज करून विचारू शकता. ठीक आहे. आणि डॉक्युमेंटची यादी मी लवकरच शेअर करेल आपल्या ग्रुपमध्ये, तर नवीन ग्रुपची लिंक मी दिलेली आहे, तर जॉईन करा. ठीक आहे. आणि कमेंटमध्ये काय विचारायचं असेल तुम्हाला, कमी बजेटमध्ये BMS आत्ता सध्या भेटेल का तुम्हाला, कारण की तुमच्याकडे 9 तारखेपर्यंतचा चान्स आहे. जोपर्यंत आपले नीटचे फॉर्म सुरू होत नाही तोपर्यंत तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. ठीक आहे. काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा आणि कमेंटमध्ये विचारू शकता. ठीक आहे. बाय गाईज.